मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की एखाद्या जवळच्या नातेवाईकाने तुम्हाला टोमणा मारला आणि तुम्ही गप्प बसलात, पण नंतर तुम्हाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं? हो, असं आपल्या सगळ्यांसोबत होतं. आपल्या आयुष्यात असे अनेक नातेवाईक किंवा मित्र असतात जे आपल्याला मानसिक त्रास देतात, टोमणे मारतात किंवा आपला गैरफायदा घेतात. अशा लोकांशी भांडण न करता स्वतःची मानसिक शांती कशी जपायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या विषयावर डॉक्टर हेनरी क्लाउड आणि डॉक्टर जॉन टाउनसेंड यांचे बाउंड्रीज म्हणजे सीमा हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल आपली मानसिक सीमा म्हणजे बाउंड्रीज कशी आखायची, अपराधी न वाटता नाही कसं म्हणायचं, टॉक्सिक लोकांपासून स्वतःला कसं वाचवायचं आणि नातेवाईक किंवा मित्रांशी पैशांचे व्यवहार कसे हाताळायचे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की इतरांच्या चुकीच्या वागणुकीचा आपल्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून एक मानसिक भिंत किंवा सीमा कशी आखायची. चला तर मग हे काही महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार समजून घेऊया. 1. आपली मालकी ओळखा. ओन युअर लाईफ. लेखक म्हणतात की तुमचं आयुष्य हे एका बागेसारखं आहे. तुमच्या बागेत कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला बाहेर ठेवायचं हा अधिकार सर्वस्वी तुमचा आहे. नातेवाईक किंवा मित्र जेव्हा विनाकारण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात तेव्हा समजून जा की तुम्ही तुमच्या बागेचं कुंपण कमकुवत ठेवलं आहे. 2. नाही म्हणायला शिका. द पॉवर ऑफ नो. अनेकदा आपण नातं तुटेल या भीतीने चुकीच्या गोष्टींनाही हो म्हणतो, पण लक्षात ठेवा, नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं नव्हे तर स्वतःचा आदर करणं होय. जर एखादा मित्र तुम्हाला सतत गृहीत धरत असेल तर नम्रपणे पण ठामपणे सांगा की मला हे आवडत नाही. 3. लोकांच्या भावनांची जबाबदारी घेऊ नका. तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणाचं ऐकलं नाही तर त्यांना वाईट वाटेल, पण लेखक स्पष्ट सांगतात तुम्ही इतरांच्या भावनांना जबाबदार नाही आहात. जर तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे एखादा नातेवाईक रागावला तर तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. तुमची जबाबदारी फक्त तुमची वागणूक सभ्य ठेवण्यापुरती आहे. 4. प्रतिक्रिया देण्याऐवजी कृती करा. रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते तेव्हा लगेच रागाने ओरडणं म्हणजे प्रतिक्रिया. त्याऐवजी शांत राहून तिथून बाजूला होणं किंवा आपण यावर नंतर बोलूया असं सांगणं ही कृती आहे. यामुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते. आता दैनंदिन जीवनासाठी काही सकारात्मक टिप्स. अपेक्षा कमी करा. नातेवाईक आपल्या मनासारखेच वागतील ही अपेक्षा सोडली की अर्ध दुःख कमी होतं. हळूहळू अंतर ठेवा. काही लोक विषारी असतात. अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्यापासून मानसिक अंतर ठेवणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुमची यशस्वी स्थिती हेच त्यांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर असेल. उदाहरणे पाहूया. उदाहरण 1. नातेवाईक जेव्हा विचारतात अजून किती दिवस नोकरी शोधणार किंवा लग्नाचं काय, तेव्हा चिडण्यापेक्षा शांतपणे म्हणा की तुमची काळजी मला समजली, पण या विषयावर चर्चा करायला मी सध्या तयार नाही. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? उदाहरण 2. जर मित्र फक्त कामापुरता फोन करत असेल तर त्याला स्पष्ट सांगा, मित्रा, सध्या मी एका महत्त्वाच्या कामात आहे. मी तुला फक्त 10 मिनिटं देऊ शकतो. दुसऱ्याच्या भावनांचं डस्टबिन बनणं थांबवा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैशांचे व्यवहार. कोणाला उधार देणं हा तुमचा पर्याय आहे, ते तुमचं कर्तव्य नाही. जर तुम्हाला पैसे देताना मनात भीती किंवा दडपण वाटत असेल तर त्याचा अर्थ तुमची सीमा ओलांडली जात आहे. स्पष्ट सांगा की माझं सध्या आर्थिक नियोजन कडक आहे, त्यामुळे मी मदत करू शकणार नाही. लक्षात ठेवा, जो मित्र तुमच्या नाहीचा आदर करत नाही तो तुमचा खरा मित्र कधीच नव्हता. शेवटी लेखक एक खूप मोठं सत्य सांगतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहात, दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांसाठी नाही. स्वतःचा आदर करायला शिका, जग तुमचा आदर आपोआप करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा ज्याला नाही म्हणायला जमत नाही.